वाव काकी, हे सगळं तुमच्याकडे लग्नाला देतात? बाई तुला काय सांगावं, आता लग्नाला हे देतात सगळं, रुखवत, भांड, कुंड, फ्रीज, कपाट. तुला काय सांगू आता, सगळं म्हणजे काय नाही देत असं सगळं सगळं द्यायला लागतं ग बाई आमच्याकडे. इथल्यासारखं नाही. तुमच्या साईडला कसं रत्नागिरीला नारळ आणि मुलगी दिले की झालं, तसं आमच्याकडे नाही ग बाई. सगळं शिदोरीपासून ते सगळं रुखवतापर्यंत द्यायला लागतंय. तुला काय सांगू मी, तू बघ आता फक्त आमच्याकडचं आलीस ना लग्नाला तर सगळं बघूनच जा, म्हणजे तुमच्याकडे गेल्यावर सांगायला बरं ग आमच्याकडचं कसं असतं काय नाही. तू फक्त बघ आता त्या काय करतायत बायका, तुला सांगते मी. काय करतात हे सगळे? हे आहे ना शिदोरी करतात. वरमाईची शिदोरी घेऊन जायला लागतं, कधी साखरपुड्याची शिदोरी घेऊन जायला लागतं. म्हणजे असं वेगवेगळ्या कारणाची ही शिदोरी असते. तेलच्या, करंजा, नारशा, बालुशाही, बुंदीचे लाडू, जे जमल ते करायला लागते बाई. तुला तुमचं लय चांगलं आहे ग भाग. तिकडं रत्नागिरी साईडला काय नसतं बघ, शिदोरी नाही काय नाही, मान पान, फक्त नारळ, मुलगी, दोन्हीकडचा खर्च असलं की मस्त. हे आमच्याकडे लई कुटाणा असते बाई. तुला काय सांगू, बघून जाऊन मम्मीला सांग सगळं. हे बघ अशा असतात तेलच्या. वाव मस्त आहे, दिसायला तर छान वाटतात, टेस्टी पण असतील खूप. खाऊन बघ म्हणजे कळेल तुला, खूप छान लागतात. आवडणाऱ्याला आवडतात असं काही नाही. आमच्या पोरांना अजिबात नाही आवडत बघ खायला. आता लागलीत खायला, पण तू बघ, खाऊन बघ, आणि गावाला जाताना पण देते तुला मी थोड्याशा. हॉल तर आमच्याकडे पण असंच असतो आमच्याकडे, पण सगळं मुलींच्यानीच करायला लागतं ग बाई. मुलाकडं असं काय नसते. हे बघ आमच्याकडं असं येणारी मंडळी येते नटून, दागिना. आता इकडं कसं मुंबईला वगैरे काही आर्टिफिशियल वगैरे असं दागदागिने घातले तर कोण काही बोलत नाही, पण गावाला हिचं साधं आहे, ते नकली आहे. हे असं आमच्याकडे टोमणे मारतात. ज्याचं सोन्याचं आहे तिला पाटल्या, गंटण, सोनं वानं सगळं हाय, चांगलं हाय असं म्हणणार. आणि ज्याच्याकडे नाही त्याला कमी लेखणार. काय फुटका मनी आहे त्याला, नुसतं साधं उगं गळ्यातलं काळं इकतचं घालून आले असं म्हणतात. तर हे बघा अशा मैत्रिणी वगैरे सगळ्या. पण रुकवत म्हणजे अगदी सगळं, कुठं काय भेटतंय काय नाही ते सगळं आणायला लागतं बाई. तुमच्याकडे चांगलं असतं. हे बघा असं कुठं बाजारात काय चांगलं भेटल, काय बारीक सारीक सेट भेटल, मॅचिंगचं भेटल, हे असं सगळं सगळं काळजीपूर्वक सगळं बघायला लागतं. तुमच्याकडे असलं काय नसतंय ग? नाही आमच्याकडे असं काय नसतं. काहीच नाही देत तुमच्याकडं? नाही, फक्त मुलगी आणि नारळ. नारळ नाही, अर्धा खर्च असतो मला. तुझ्या मम्मीला माहिती, तुला एवढं काय माहिती नाही. पण हे बघ असं आमच्याकडे काही बायका येतात नटून छान सिंपल, कोणी दागिने, हे असं आमच्याकडे असते. काय काना लय दागिने असतात आग्र्यांसारखे. हे बघ आगरी, तिकडं आम्ही राहतो ना, आगरी लोकांना काय दागिने असतात, पण त्यांचं एक वेगळंच असतं मेकअप वगैरे. आमच्याकडे नाही एवढं साधं सिंपल. त्यांचे मंगळसूत्र पण खूप मोठे मोठे असतात ना ग, तुमच्याकडे असतात का? आमच्याकडे मीडियम साईजचे असतात बाबा, जास्त आमच्याकडे मीडियमचं काही नाही. हे बघ रुखवत म्हणजे अगदी चहाच्या कपापासून ते बडीशोपच्या ट्रे पर्यंत, चहाचा ट्रे सगळं असं द्यायलाच लागतं बाई आमच्याकडे. नाही दिलं बाई, तिला लय दिलतं बाई, हिला लय दिलतं, तिला गणपती दिलतं, तिला कळस दिलतं. काय म्हणतील बायका आमच्या ना, सांगू शकत नाही मी शब्दामध्ये, पण थोडक्यात तुला सांगते. मम्मीला जाऊन सांगा असं असं असते मी. हे बघ त्या माझ्या मैत्रिणी अशा मस्त नटून आल्या होत्या. तुमच्याकडे पण असंच असतं ना? हो आमच्याकडे असंच असतं. आमच्याकडे नाही ग बाई, आमच्याकडे साधं सिंपल. हे बघ असं नटलं, पावडर टिकला केलं, एक गळ्यातलं घातलं, ब्लाऊज भेटला मॅचिंगचा नाही भेटला तर. तुला आवडलं का मग आमचं लग्न? हो छान आहे, पण जरा वेगळीच पद्धत आहे तुमची. काय बाई आता जे आहे ते आहे, जाऊ दे. बघून घे, सांग मम्मीला असं असं असते चामे काकींकडे लग्न म्हणून. आठवण ठेव, अजून ये कधीतरी. चल मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.